सुद्धा उन्हाचा तडाखा वाढलेला दिसतोय। अमरावतीचं तापमान सध्या 43 अंशांवरती गेलेलं आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या दुष्काळाच्या सुद्धा झळा बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी नदी नाले कोरडे पडलेले आहेत। वाढत्या उन्हामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा सुद्धा बंद आहे। पाणी नसल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत। सध्या विदर्भात जर बघितलं तर उन्हाचा तडाखा चांगला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। यात जर बघितलं तर पश्चिम विदर्भात सर्वाधिक तापमान हे अकोला जिल्ह्याचं नोंदवण्यात आलेलं आहे। अकोल्याचं तापमान जर बघितलं तर 45 अंश पार अकोल्याचं तापमान पोहोचलेलं आहे। आणि त्या पाठोपाठ अमरावतीत देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे, कारण सध्या अमरावतीचा पारा हा 43 अंश सेल्सिअस पार केलेला आहे। आणि त्यामुळे रस्त्यांवर आता आपण जर बघू शकतो की शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळत आहे। अत्यंत महत्त्वाचं काम असेल, या कामाकरिताच नागरिक जे आहे ते घराबाहेर आपल्याला पडताना दिसत आहेत। नाकाला आणि तोंडाला बांधूनच नागरिक जे आहे ते उन्हामधून घराबाहेर पडत आहेत, कारण उन्हाचा पारा इतका आहे की रस्त्यावरून चालताना अक्षरशः जीवाची लाही होते। आणि त्याचमुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक जे आहेत ते सध्या जर बघितलं तर रस्त्यांवर पेयजलाचा आधार घेतात किंवा घरी कूलर असेल किंवा थंड वातावरणामध्ये राहण्यास पसंती देत आहेत। इतकंच नाही, जर बघितलं तर दुपारच्या वेळेला नागरिक जे आहेत ते घराबाहेर सहसा पळत नाही आहेत। शुकशुकाट जो आहे तो रस्त्यांवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आणि याच पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उन्हाचा तडाखा जो आहे तो असाच कायम राहणार असल्याचं चित्र जे आहे ते हवामान विभागाने वर्तवलेलं आहे। यात जर बघितलं तर ऊन आणि पाऊस याचा खेळ सध्या विदर्भात चाललेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। अवकाळी पाऊस येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा उष्णतेची लाट विदर्भात सुरू असते, असं काहीसं चित्र अमरावतीत देखील पाहायला मिळते आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।